10. रफीउद्दीनची दृष्टी किशनच्या दृष्टीला भिडताच हा आताच आपल्यावर झडप घालणार असं होऊन किशनच्या मुठी मारामारीच्या उसळीने आपोआप वळल्या. पण एका क्षणात रफीउद्दीनने आपल्याकडे पाहिलं, तसेच इतर बंदिवानांकडेही तो पाहू लागला आहे. तो कोणत्याही प्रकारे चलबिचल झालेला दिसत नसून त्याचं सारं लक्ष त्याची वळकटी त्यातल्या त्यात अघळपघळपणे कुठे टाकता येईल ह्याच विवंचनेत गुंतलेलं आहे असं किशनला दिसलं. त्या अवकाशात त्याला थोडा विचार करायलाही वेळ मिळाला. जर ह्याने मला पक्क ओळखलं नाही तर आपणही आपली ओळख ह्याला होऊन देऊ नये. आपण कंटक ह्याच नावाचा दुसरा कुणी बंदिवान आहोत अशीच ह्याची समजूत शक्यतो करून द्यावी. करवेल तो ह्याच्याशी ओळख द्यायचीच टाळाटाळ करावी असा त्या अवकाशात किशनने निश्चय केला आणि तो पुन्हा आपल्या वळकटीवर डोके टेकून मिटल्यासारखे वाटणाऱ्या पण किलकिले असणाऱ्या डोळ्यांनी रफीउद्दीनच्या हालचाली पाहू लागला. रफीउद्दीनने आपली वळकटी पिंजऱ्यातल्या अशा एका कोपऱ्यात ठेवली की गजाशी पहारा करणाऱ्या शिपायांशी सोयीनं बोलता यावं. गोरे सार्जंट त्याला इतक्या विशेष बंदोबस्ताने पिंजऱ्यात सोडून पिंजरा बंद करून निघून गेलेले पाहताच त्या बंदिवानात त्याचा वचक आधीच बसला होता. दंडितामध्ये अधिकारी ज्याला असा अत्यंत भयंकर दंडित समजून जडातील जड हातकड्या बेड्या ठोकतात, त्याला दंडित लोक तिरस्कारार्ह पापी माणूस न समजता कोणीतरी एक अत्यंत कर्तृत्ववान मनुष्य समजू लागतात. त्याचं वजन त्या अपराध्यांमध्ये वाढतं आणि भयभीत आदराने ते त्याच्या कह्यात आपण होऊन वागू लागतात. दंडितांच्या ह्या प्रवृत्तीमुळेच तसल्या दाटीतही रफीउद्दीनला त्या कोपऱ्यातील दंडितांनी कोणतीही घासाघीस न करता स्वतः एकमेकात कोंबून घेऊन थोडी ऐसपैस जागा करून दिली. हा कोण, हा कोण अशी जिज्ञासा जो तो करीत असता, हा पूर्वी काळ्या पाण्यावर गेलेला पण तेथून पळून देशी परत आलेला एक मोठा नामांकित बंदी आहे, ही माहिती बोलता बोलता ठाऊक होती त्या दोघा चौघांकडून, ठाऊक नव्हती त्या सर्वांना कळली. जो तो आपल्याकडे सभय आदराने पाहत आहे हे रफीउद्दीन तर पूर्णपणे जाणून होता आणि त्या दंडितांचा जसा काही तो एक सम्राटच होता अशा ऐटीत खोकत होता, खाकरत होता, पोलिसांची दृष्टी चुकवून जे बोलता येईल ते बोलत होता. त्याची सम्राटपणाची जी विशिष्ट राजचिन्हे त्याच्या पायातील सर्वांहून जड बेड्या त्या वरचेवर खळखळाटवीत आणि मिरवीत होता. आता किर्र अंधकार पडला होता. ते जलयान कलकत्त्याचं बंदर सोडून काळ्या पाण्याच्या वाटेला लागून समुद्रातून भर वेगात चाललं होतं. कलकत्त्याहून अंदमानाला जायला जे 4-5 दिवस लागतात, त्यामध्ये बंदिवानांना केवळ पोहे आणि फुटाणे ही कच्ची पोटगीच काय ती मिळते. कारण त्या दंडितातील बहुतेक जण घाबरलेले. समुद्र प्रवासाचा जन्मातला तो पहिलाच प्रसंग असल्यामुळे एकसारख्या उलट्या होणारे, खाण्यावर वांछाच नसते असे असतात आणि दुसरे कारण की एवढ्या 100 जणांच्या स्वैपाक पंगतीची सोय आणि व्यय करण्याची अधिकाऱ्यांनाही खुमखुमी नसते. त्याप्रमाणे सर्व बंदिवानांना चणे कुरमुरे पोहे, जे संध्याकाळी पिंजरा बंद करतानाच वाटून दिले होते ते, उलट्या होणाऱ्या बहुतेकांनी तसेच ठेवलेले होते. पण रफीउद्दीनला तो काळ्या पाण्याचा समुद्र म्हणजे एक जुनाच सोबती होता. रफीउद्दीन घाबरलेलाही नव्हता, उलट्या होणाराही नव्हता. त्याला उलट खमंग भूक लागलेली होती. त्याची छाप त्या साऱ्या दंडितावर आधीच पडलेली. सम्राटच होता तो त्यांचा. तेव्हा त्याने आपला कर राजा उकळतो तशा निष्पाप भावनेने त्याच्या आसपासच्या त्या दंडितांकडून त्यांची पडलेली पोटगी चक्क मागून घेतली. एक दोघांनी अळमटळम करताच काहीतरी दुसऱ्याच निमित्ताने भांडण उभारून, शिव्या हसडून त्यांना दरडावलं आणि त्यांचीही पोटगी उपटली. तो चण्यांचा आणि पोहे कुरमुऱ्यांचा ढीग फाकून टाकून रफीउद्दीन आता पिंजऱ्याच्या गजांशी कोणाची तरी वाट पाहत थोडा उभा राहत होता, थोडा बसत होता. त्याला कोणी बंदीपालानं विचारलं तर सांगत होता, "थोडं थांबा, मग बोलू." तोच त्याला हवी ती संधी आली. रात्री 9 वाजताच पिंजऱ्यावरील पहारा बदलला. ते चलान काळ्या पाण्यावर घेऊन येण्यासाठी काळ्या पाण्यावरचेही काही पोलीस कलकत्त्यापर्यंत धाडण्यात येतात. त्यापैकी दोघांचा तो दुसरा पहारा होता. त्या काळ्या पाण्यावरचे पोलीस त्या रफीउद्दीनच्या चांगले ओळखीचे निघाले. तो त्यांच्याच पहाऱ्याची वाट पाहत होता. ते येताच गजातून थोडा हात बाहेर काढून रफीउद्दीननं त्या पहारेवाल्यांशी ओळखीचं हस्तांदोलन केलं. पण पहारेवाल्यांच्या हातात काहीतरी हळकुंड म्हणा, खडीसाखर म्हणा, म्हणजेच
सोन्याचं नाणं म्हणा, चांदीचं नाणं म्हणा, पण पडलं खरं. पहारेवाला झटकन दुसऱ्या टोकापर्यंत फेरी मारत गेला. पुन्हा थोडी सामसूम होताच रफीउद्दीनच्या कोपऱ्यात गजातून एक विड्यांचं पुडकं आणि आगपेटी टपकन पडली. त्या पिंजऱ्यातल्या संस्थानात त्याचा जम त्या वेळेपासून सर्वाधिकाऱ्यासारखा चांगलाच जमला. त्या सर्वाधिकाराचा उपयोगही तो काही काही प्रकरणी चांगलाच करू लागला. जशी पेंढाऱ्यांच्या काही पुढाऱ्यांची पुढे संस्थाने झाली, तसेच धाडसी दरोडेखोर जेव्हा जेव्हा राज्ये स्थापून राजे होतात, ते राजाप्रमाणेच वागूही लागतात. त्यांचा अन्याय वजा जाता इतरांच्या न्याय अन्यायाचे निवाडे ते चोख करतात. त्यांची लूट वजा जाता इतरांना आपसात लुटू देत नाहीत. त्यांना द्यावासा वाटेल तो उपद्रव वजा जाता इतर प्रकरणी दुसऱ्यांना आपसातला उपद्रव कमी करण्यासाठी दयाळूपणाची उदारताही दाखवतात. रफीउद्दीन एक क्रूर मनुष्य होता. त्याची क्रूरता खवळून उठण्याइतका त्याच्या मनाचा कल जोवर कोणी मोडीत नव्हते, तोवर तोही निव्वळ मनुष्यपणानेच वागत होता. त्याने काळ्या पाण्याच्या नावानं घाबरलेल्यांना कितीतरी धीर द्यावा. घबराव मत. 10,000 लोक तिथं चांगले 25, 30, 40 वर्ष जिवंत राहतात. कित्येक बायका, मुलं-बाळं असा पसारा वाढवून संसारही थाटतात. शेती आहे, गुरंढोरं, घरदारं सर्व काही आहे तिकडे. अरे, मी तुझ्यासारखाच प्रथम घाबरलो होतो. पण तिकडे गेल्यावर चांगले 1,000 रुपये गाठीला बांधून बसलो होतो. घबराव मत पठ्ठे, घबराव मत. कित्येकांना रेच उलट्यांचा फारच त्रास झाला असता त्याने शिपायांशी आणि वेळी डॉक्टरशीही भांडून त्यांनाच बंदिवानांना कसं वागवलं पाहिजे ते नियम का मोडता असं फटकारून कप्तान साहेबांना सांगू म्हणून दमदाटीही करून औषधे देणे भाग पाडावे. त्याला हवी असलेली चण्या पोह्यांची पोटगी जे त्याला आपल्या वाट्याची अर्पित, त्यांना तो त्याला नको असलेल्या विड्यांची थोटके चोरून प्यायलाही देई. त्याच्याच चरित्रातील खऱ्या खोट्या प्रसंगांच्या अशा अव्वाच्या सव्वा गोष्टी तो सांगे, अशी पदे भजने गाई की त्या बंदिवानांना त्यांच्या आजाराचे आणि हाल अपेष्टांचे सुद्धा काही वेळ विस्मरण व्हावे, मन रमावे. त्या प्रत्येक जन्मठेप्यापुढे मागे वर खाली पिशाच्च्यासारखा एकच प्रश्न त्या दुर्धर प्रसंगी उभा असे. काळं पाणी कसं असेल? काय काय भयंकर यातना तिकडे भोगाव्या लागतील? त्यातून येतच असेल तर सुटका कशी करून घेता येते? प्रत्येक मनुष्याला यमपुरी कशी असेल ह्या प्रश्नाची जशी असह्य जिज्ञासा, तसेच महाराजावरील जन्मठेप्याला काळं पाणी कसं असेल ह्या प्रश्नाचं एक वेडच लागलेलं असतं. ज्याला जो भेटेल त्याला तेच विचारावंसं वाटे. अशा मनस्थितीत काळे पाणी प्रत्यक्ष भोगून आलेला तो रफीउद्दीन म्हणजे त्या लोकांना यमपुरीचा भूगोल रेखाटणारे मूर्तिमंत गरुड पुराणच वाटला. किशनच्याही मनात त्याला ती माहिती विचारावी आणि विशेषतः तो काळ्या पाण्यावरून कसा पळाला ती रोमहर्षण कथा ऐकावी अशी उसळी येत होती. पण ओळख निघण्याच्या भीतीने भीक नको पण कुत्रावर असं धोरण अवलंबून किशनने पहिले 1-2 दिवस रफीउद्दीनकडे उघडपणे बघण्याचा प्रसंग देखील टाळला. पण रफीउद्दीन थोडाच स्वस्थ बसणार होता. त्याचा पहिलाच कार्यक्रम म्हणजे त्याला दिसेल त्या विशेष बंदिवानांच्या खटल्याची आणि चरित्राची माहिती विचारण्याचा होता. जन्मठेपेवर जाणाऱ्या प्रत्येक बंदिवानाची कथा म्हणजे एकेका अजब कादंबरीचं कथानक. असाधारण दुष्टता, सुष्टता, विक्षिप्तता, संकटे, सुटका, रक्तपात, हत्या, उपद्रव, सूड, सुखदुःख, दुर्दशा ह्यांचा तो कोलाहल. तो पिंजरा म्हणजे जगातील कोणत्याही ग्रंथालयात न सापडणारे असे भावना उचंबळून आणि उन्मळून सोडणाऱ्या कादंबऱ्यांचे एक कपाट नव्हे, खलनायकांचे जिवंत प्राणीसंग्रहालय. पहिल्या वर्गातील उतारू कोण्या आगबोटीवर जसा रोमहर्षक कादंबऱ्यांची पुस्तके चाळीत केबिनमध्ये गुंगून पडतो, तसाच रफीउद्दीन त्या पिंजऱ्यामध्ये त्या एकेका दंडिताचे रोमहर्षक चरित्र चाळीत नुसता रंगून गेला होता. किशन जरी चुपचाप समुद्र लागून मरगळलेला आणि थिल्लरपणे अंथरुणावरच पडलेला होता, तरी त्याच्याकडे रफीउद्दीनचे लक्ष 2दा-3दा जायचे ते गेलेच होते. आपल्या खटल्यातील त्या उल्लू किशनशी त्याची मुद्रा कितीतरी मिळते असे आश्चर्यही रफीउद्दीनला 1दा-2दा वाटले. पण किशनसारखा एक मुरदाड उल्लू एकदा तशा भयंकर खटल्यातून निर्दोष सुटल्यावर पुन्हा असल्या भानगडीत कधी काळी पडेल ह्याची कल्पना देखील त्याला असंभाव्य वाटल्यामुळे रफीउद्दीनच्या मनाला तो विचार एकदा चाटून गेला तरी चिकटून असा मुळीच राहिला नाही. तरी देखील त्या जिवंत रहस्यकथा वाचता वाचता हे पुस्तकही कसलं आहे
असं वाटून रफीउद्दीनने दोघा तिघांना शेवटी विचारलंच. हा प्राणी कोण बुवा? ना हलतो, ना हसतो, ना बोलतो, ना चालतो. अगदीच थिल्लर. भुरटा चोर दिसतो कोणी. त्यावर त्याला एक दोघांनी सांगितलं, "छे छे, आमच्या चलनात तो आज 10-12 दिवस रुळलेला आहे. बाबू आहे तो. फरडा इंग्रजी, सुनसन संस्कृत का काय शिकलाय म्हणे. शिक्षा लागल्यावर तुरुंगात लिखापडीचंच काम दिलं होतं त्याला. माणूस पण माणूस आहे हो तो बाबू." रफीउद्दीनची उत्सुकता वाढली. नाव काय त्याचं? कंटक बाबू त्यांना म्हणत साहेब लोक देखील. हां, त्याचा अपराध काय? हत्या, खून. ही माहिती 2-3दा ऐकताच रफीउद्दीनला जणू जे हवं तेच सापडल्यासारखा आनंद झाला. कंटक बाबूला साहेब लोक देखील मानीत. तुरुंगात त्याला बंदी लेखकाचं काम आधीच मिळालं आणि त्याला केवळ हत्येसाठी ही शिक्षा झाली हे ऐकताच काळ्या पाण्यावरील नियमात मुरलेल्या त्या रफीउद्दीनच्या चटकन ध्यानात आलं की ह्या जन्मठेप्याला काळ्या पाण्यावर जाताच आज उद्या बाबूचं महत्वाचं काम मिळणार. मनुष्य हत्येचा अपराध तात्कालिक आवेशात घडणे हा एक त्यातल्या त्यात सौम्य अपराध समजला जावा हे रफीउद्दीन सारखे उलट्या काळजाचे निर्ढावलेले नृशंस पापीच ज्या काळ्या पाण्यावर जिकडे तिकडे पसरलेले आहेत त्या यमपुरीत अगदी न्यायाला धरूनच होतं. त्यामुळे तिकडे गेलेल्या दंडितांमध्ये जो अशा तात्कालीन आवेशात घडलेल्या हत्येसारखा अपराधाचा बंदिवान असतो तो सुधारणीय बंदिवानाच्या वर्गात नोंदवला जातो आणि त्याला पुष्कळ सौम्यपणे काळ्या पाण्याच्या क्रूरतेतील सौम्यपणे वागवलं जातं. त्यातही अशा सुधारणीय वर्गातील बंदिवानांपैकी जर कोणी लिहिणारा वाचणारा असेल तर त्याला काळ्या पाण्यावर बंदिवानातील लेखकाची जागा मिळते. त्याच्या हाती साहेबांच्या सान्निध्याची किल्ली पडल्यामुळे इतर निर्ढावलेल्या दरोडेखोराधिक बंदिवानांच्या भवितव्याची बरीच सूत्रे त्या लेखक बंदिवानाच्याच प्रतिवृत्तांतावरून चाळवली जातात. कोणाला वॉर्डर करणे, वॉर्डरांना लाभाची सोयीची कामे वाटून देणे, काराद्वारावरील आवकजावक टिपणे, शिपायांची उपस्थिती ठेवणे, मोठमोठ्या कारखान्यांचे आय व्यय गणन ठेवणे अशी कामे ह्या लेखक बंदिवानांच्या हातीच हळूहळू सोपवली जातात. त्यामुळे निर्ढावलेल्या बंदिवान वॉर्डर प्रभृती दंडितांवरच नव्हे तर स्वतंत्र अशा शिपाई कामगारांवरही ह्या बंदिवान लेखक वर्गाची मोठी छाप पडलेली असते. त्यांची सगळी लाचलुचपतीची अंडी पिल्ली उघडकीला आणणे वा उबविणे पुष्कळ अशी ह्या बंदीलेखकाच्या हातीच असते. ह्याच बंदीलेखकांना बाबू म्हणतात, दंडित जन्मठेप्यांच्या परिभाषेत. रफीउद्दीन काळ्या पाण्यावरून पळून जाण्याच्या घोर अपराधासाठी परत काळ्या पाण्याचीच शिक्षा होऊन जात असल्यामुळे तिकडे त्याला प्रथम तरी कठोर स्थितीत राबावे लागणार हे तो जाणून होता. अशा प्रसंगी त्याच्याच चलनातील एक जण जर असा बाबू होणार असला तर त्याची दाट ओळख आपल्याला फारच उपयोगी पडेल हे त्याच्या तेव्हाच लक्षात आलं आणि म्हणूनच त्या कंटक बाबूला प्रसादविण्याची त्याला एवढी लालसा वाटली. त्याने लगेच कंटक बाबूपाशी जाऊन ओळख करून घेतली. त्याचं नाव कंटक, अपराध साध्या हत्येचा, त्यामुळे त्याची मुद्रा किशनशी जुळे असे वाटत असताही इतर गोष्टींची कशाला काही मेळ नसल्याने रफीउद्दीन बऱ्याचशा निस्संदेहपणे कंटक बाबूशी घसट करू लागला. कंटक बाबूला शक्य ते सहाय्य देऊन चुचकारू लागला. त्याच्या ओळखीच्या आणि ऋणानुबंधाच्या शिपायांचा पहारा आला की कंटकपाशीत जाऊन त्याने शेवटच्या 2 रात्री आपल्या अघळ-पघळ गप्पाष्टकांचा अड्डा ठोकला. कंटकलाही त्याच्यापासून पुष्कळ माहिती हवी होती. नव्हे, त्याच्याशी जर संधान बांधता आलं तर काळ्या पाण्यावरून पळून जाण्याचा एखादा मार्ग आपल्यालाही सापडणार नाही कशावरून, अशी निकराची धाडसी आशाही कंटकला मोहू लागली. गारुडी जसा नागाशी तसा कंटकही रफीउद्दीनशी त्याच्या विषारी दंशाच्या टप्प्याबाहेर शक्यतो राहून करता येईल तसा खेळ करू लागला. त्याची आपल्याला काहीच माहिती नाही हे रफीउद्दीनच्या मनावर पूर्णपणे ठसविण्यासाठी गप्पांचा अड्डा रात्री पडला तेव्हा किशन म्हणाला, "पण मियाजी, आपल्यासारखा धाडसीनी चतुर पुरुष काळ्या पाण्यावरून पळून येण्याच्या दुष्कर अशा लपंडावी साहसात तिकडे यश मिळवतो नि इकडे देशात सुखरूप पोचल्यानंतर हिंदी पोलिसांच्या जाळ्यात पुन्हा न फसण्याची जी अगदी साधी चतुराई ती करण्यास चुकून त्यांच्या जाळ्यात इतक्या पक्केपणी पुन्हा फसतो, हे झालं तरी कसं? चोऱ्या, दरोडे इत्यादी दुष्कृत्यांपायी एकदा भयंकर ठोकर खाल्ली असता आपण हिंदुस्थानात तुम्हाला काळ्या पाण्यावरून पळून येण्यात जी जीवावरची संकटं भोगावी लागली असतील ती ह्या चुकीमुळे सारी निष्फळ व्हावी
नी पुन्हा तीच दुर्दशा भोगायला जावं लागावं याचं मला फार वाईट वाटतं, म्हणून विचारल्या वाचून राहवत नाही. कंटक बाबू, क्या कहूं? मैंने सचमुच बड़े प्रामाणिकपणे अपना जीवन चलाने का निश्चय किया था. काळ्या पाण्यावरून पळून हिंदुस्थानात येताच मी फकिरीच घेतली. हिंदू साधूवरही माझी भक्ती बसल्यामुळे मी योगाच्या अभ्यासाला लागलो. कंटक बाबू, तुम्ही सारेजण खरं माना न माना, पण देवाच्या शपथेवर सांगतो की पूर्वी दरोडे, चोऱ्या, उपद्रवादी पापं मी जी केली ती केली. पण काळ्या पाण्यावरून आल्यानंतर मी जर कशाचा लोभ धरला असेल तर तो तिचा योगाचाच काय तो. भोग असा मला रुचेनासाच झाला. आणि खरं पाहता मजवर हे संकट जे पुन्हा गुदरलं, ते माझ्या कोणत्याही नव्या दुष्कृत्यामुळे नसून धर्मन्यायाने वागायचा निश्चय केल्यानंतर जे एक सत्कृत्य माझ्या हातून करवून घेण्याचं देवाच्या मनात आलं, त्या सत्कृत्यामुळेच होय. तो गंभीर विचारात गुंगल्यासारखा गप्प झाला. ते ऐकणाऱ्या अनेक बंदिवानांच्या तोंडातून एकसाहाच प्रश्न बाहेर पडला. असं? बोलो ना मियाजी, कहो क्या बात हुई? ते कोणतं सत्कृत्य? आपला पूर्ववृत्तांत माहीत असलेला इथे कोणीही बंदिवान नाही, अशी बरीच निश्चिती झालेला रफीउद्दीन कोण्या धर्मवीराच्या बाण्यात सांगू लागला. क्या कहूं बाबूजी? अच्छा, आपने ग्वालियर का नगर देखा है? कंटक बाबू उत्तरले, नाही. त्यामुळे आता ग्वाल्हेरविषयी काय तोंडाला येईल ते ठोकून देण्यास हरकत नाही, असं ताडून रफीउद्दीन पुढे हिंदीत कथू लागला. ग्वाल्हेरच्या एका मोठ्या सरदाराची एक अत्यंत सुस्वरूप मुलगी होती. तिचं नाव मालती. ती इतकी गोरीपान, सौंदर्याने निर्मळ, तितकीच देवलसी. मी योगाचा अभ्यास हिंदू साधूपाशी करीत असता भगवी कफनी घालीन देवळात बसे. तिथेच ती पूजेला येई. मला पाहता पाहता तिची माझ्या साधुत्वावर म्हणा, रूपावर म्हणा, पण फारच भक्ती जडली. तिने पूजेची फुलं मलाच व्हावी, नैवेद्यही दाखवावा, भजनाला रात्रपडे तो बसावं. एकेवेळी तिला अशीच रात्र झाली, तेव्हा एकटी घरी जायला भीती वाटते, आपण घरापर्यंत मला पोचवा म्हणून तिने गळ घातली. माझ्या गुरुजींना विचारून निसंकोचपणाने मीही तिला पोचवायला निघालो. देऊळ गावापासून लांब, मध्ये एक आमराई, निर्जन. तिथे येताच एकदम घाबरून गेल्यासारखी मालती माझ्या अंगाला लगटली. स्त्री स्पर्श मला तर वर्ज्य, पण काय करणार, तिने गळ्यालाच मिठी मारलेली. थरकापत्ती म्हणाली, माझ्यावर एक मनुष्य पापी दृष्टी ठेवून आज कित्येक दिवस मला सतावतोय. मी तुम्हाला देवासमान मानून भजते, तुमच्याकडे येते जाते. ते असह्य होऊन मला त्याने काल इथेच अडवलं होतं आणि ठार मारायची धमकी दिली होती. ह्यासाठी मी आज तुम्हाला सोबतीला घेतलं. मला त्याची आत्ताच चाहूल लागलीशी वाटते. मी विचारलं, तो कोण? त्याचं नाव काय? ती म्हणाली, किशन. त्या नीचाचं नाव किशन. ते नाव ऐकताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले, कारण ती व्यक्ती माझ्या चांगल्या माहितीची होती. काळ्या पाण्यावर मी पूर्वी गेलो त्याच्या आधी आम्ही जे दरोडे मारीत असू, त्या टोळीतच किशन हा उलट्या काळजाचा दरोडेखोर सामावलेला होता. पळून आल्यानंतर तो मला ग्वाल्हेरलाच गुप्तपणे भेटला आणि मी पुन्हा त्याच्या दुष्कृत्यात भागी ठेवावी असं म्हणाला. पण मी माझे हातच नव्हे तर मनही सर्व पापांमुळे धुवून देवाच्या सेवेला वाहिले, तूही असंच कर, असा उपदेश त्याला देताच तो शांत न होता उलट खवळला. माझी तीव्र निर्भत्सना करून माझा सूड उगवायची धमकी देता झाला. त्या सर्व माहितीमुळेच मी किशनला चांगलाच ओळखून होतो. किशन एक अधम होता. किशन हा एक निर्दय भामटा होता. किशन भयंकर दुराचारी होता. कृतीने दुष्ट असताही तो बुद्धीने एक निव्वळ गद्दा होता. कंटक बाबूजी, आप जो क्षमा करेंगे तो केवल हसी की एक बात बतलाऊंगा. सांगू? हसू येतं आता मला त्याचं. मी ह्या पिंजऱ्यात कोंडलो गेल्यानंतर प्रथम प्रथम जेव्हा तुम्हाला पाहिना तेव्हा तेव्हा या किशनच्या तोंडावळ्यासारखा मला तुमचाही तोंडावळा भासे. रफीउद्दीन हसू लागला. बंदिवानही हसले. तत्काल कंटकच्या पोटात धस्स झाल्या वाचून राहिलं नाही. हा भामटा अशी घालून पाडून निर्भत्सना करत आहे, त्यात मीच किशन आहे की नाही हे चाचपण्याचा तर त्याचा हेतू नाही ना, अशी शंकाही कंटकला आली. आणि त्याचा तोच हेतू असल्यास तो निष्फळावा ह्यास्तव रफीउद्दीनने किशनला हसडलेल्या शिव्यांची गुप्त चीड, मालतीच्या नावाचा त्याच्या तोंडी चाललेला तो उद्धार ऐकताच वाटणारा सोपहास तिरस्कार आणि ती शंका, ह्या सर्व विचारांची खळबळ आतल्या आत दाबून कंटक रफीउद्दीनच्या आधी
बंदिवानाच्या हसण्यात आपलेही हसू मिळवीत म्हणाला, "ठीक मियाजी, ठीक. तो किशन एक निव्वळ गधा होता म्हणता आणि माझा तोंडवळा त्याच्यासारखाच तुम्हाला दिसला म्हणून सांगता. म्हणजे माझा तोंडवळा गध्यासारखा आहे असं का तुमचं म्हणणं आहे?" हसत पण हात जोडून रफीउद्दीन क्षमा याचू लागला. "हे काय बाबूजी, अहो किशनची बुद्धी गाढवासारखी होती, पण त्याचा तोंडवळा चांगल्यापैकी होता हे मी आपल्या तोंडवळ्याशी तो तोलून सुचवणार होतो. कुठे सदाचारी कंटक बाबू आणि कुठे तो दुराचारी किशन." "अच्छा, आगे क्या हुआ?" गोष्टीत रंगून गेलेला एक बंदिवान घाई करू लागला. "आगे क्या कहूं भाई, मी मालतीला धीर देतो न देतो तो झाडीतून दगडामागून दगड येऊ लागले. त्या अबलेचं रक्षण हाच माझा धर्म समजून तिला एका हाताने अशी कवटाळून घेत मी पण उलट दगड फेकू लागलो नि शक्य त्या त्वरेनं गाव गाठलं. तिचा वाडा येताच ती गहीवरून म्हणाली, "माझ्या माडीच्या दाराच्या किल्ल्या माझ्यापाशीच आहेत. माझी माडी स्वतंत्र माझ्याकडेच असते. आपण वर येऊन माझ्या हृदयातील भीतीची धडधड बंद होईपर्यंत माझ्या संगे राहा. मग जा." मी तिचं म्हणणं नाकारणं म्हणजे अबलेशी कठोरपणे वागायचं पाप करणं होतं. मी तिच्या माडीवर गेलो. आत पाय टाकतो तो तिने दार आतून कडी-कुलूप केलं. पाहतो तो जिकडे-तिकडे साज सजावट, सरदारी सौंदर्य, सुगंधच सुगंध, आरसे, चित्र, पलंग, पुष्पपात्रम केवळ इंद्रभुवन आणि मध्ये ती गोरीपान मालती, रूपाची केवळ अप्सरा. माझ्या गळ्याला तिने पुन्हा घट्ट मिठी मारली. कामोन्मत्त पुरुषांनी स्त्रीवर केलेले बलात्कार तुम्ही पुष्कळ ऐकले असतील. पण त्या कामलंपट स्त्रीने, मालतीने माझ्यासारख्या एका साधू पुरुषावर बलात्कार केल्याची अशी कथा कधी ऐकलीत का? वो सब जाना दे. परंतु एक लुच्चा बंदिवान छद्मपणाने हसला. "सच बोलो मियाजी, तो बलात्कार का होईना, पण तुम्हाला हवासा वाटला की नाही? हं? तिच्या त्या गोऱ्या पान मऊ मऊ देहाची ती घट्ट मिठी पडताच तुम्हाला काय मालतीचा राग आला? आ, आ, आ? शपथ देवाची खरं सांगा." मोठ्यानं हसत जणू काय हवा तोच प्रश्न झाला असं वाटून रफीउद्दीन मिटक्या मारत बोलला, "मित्रा, शपथ देवाची. मालतीचा राग तशा स्थितीत तिथे शुकदेव जरी असता तरी त्याला सुद्धा आला नसता. मालती, हाय मेरी गोरी पान मऊ मऊ मालती, तिचा राग? अरे मित्रा, ती माझी जान आहे जान." सगळे बंदिवान खो खो हसले. भर रंगभूमीवर कोण्या काळ्याकुट्ट नटाच्या तोंडावर फासलेली रंगाची पूड मध्येच कुठे पुसून गेली असता त्याचा काळा रंग तेवढा जागीच डांबरी चट्ट्यांसारखा जसा दिसू लागतो, तसे त्या ढोंगी मनुष्याच्या मनाचे मूळचे काळेपण ती साधुत्वाची शुभ्र पूड अशी पटकन पुसली जाताच उघडे पडले. पण नट जसा लोक हसतात सावध होऊन तो काळा चट्टा रुमालाने झाकून मूळचा अभिनय पुढे कसाबसा संपवून टाकतो, तशा गोंधळात रफीउद्दीनने मनाची सावरासावर केली. पण मला हो ना म्हणायला तिने वेळच दिला नाही. कुठलासा कसल्या तरी मोहनाचा एक रुमाल तिने माझ्या नाकाशी घट्ट धरला. त्या श्वासानं मी गुंगल्यासारखा झालो नि निपचित पलंगावर पडलो. अर्धा बेशुद्ध, प्रतिकाराला पुरता अक्षम. फिर क्या पूछते हो यार, बस. मोहनास्त्राने हालचाल बंद केलेल्या, भान हरपलेल्या माझ्यासह ती प्यारी मालती मनसोक्त आनंद लुटत राहिली. पहाटेच्या वेळेला तिने हुंगायला दिलेल्या त्या मूर्छा चूर्णाची गुंगी ओसरून मी पुरता भानावर आलो आणि म्हणालो, "ए जादूगरीण, अब तो मुझे छोड़ दे. सकाळी तुझे लोक मला पकडतील, तुला पकडतील." ती म्हणाली, "छट, प्रियकरा, हे काय बोलतोस? कामरूप देशातील एका मांत्रिकानं मला एक विद्या शिकवली आहे. मी तुला एक पोपट करून ह्या सोन्याच्या पिंजऱ्यात दिवसभर ठेवत जाईन. रात्री पुन्हा तुझं रूप तुला येऊन तू माझ्याशी असाच रममाण होत जा." हे तिचं बोलणं ऐकताच मी भीतीनं थरथर कापू लागलो. पुराण्या कथानकातून अशा कामरूपातील मांत्रिकांच्या विद्या शिकून माणसांना पक्षी करून ठेवलेल्या जादूगरीण राजकुमारीच्या मी ज्या अजब गोष्टी वाचल्या होत्या त्या मला आठवल्या. मध्येच एक छद्मी बंदिवान हसला. त्या अजब गोष्टीतीलच ही एक गोष्ट नाव बदलून तर सांगत नाही ना मी आजी आपण. देवाची शपथ, माझ्या रूपावर मोहून मालती सचमुच ऐसा ही बोली थी भाई. और क्या कहूं? तुला पोपट करते असं ती म्हणते ना, तोच माझ्या वदनाची चोच, हाताचे पंख आणि देह आकुंचन मी पोपट होतोय असं मला धडधडीत दिसून येऊ लागलं. "नको नको, तुझ्या पाया पडतो प्यारे मालती, सोडून दे मला." अशी गयावया करू जातो तो माझी मनुष्य वाचा त्या माझ्या नव्या तोंडातून
त्या पोपटाच्या चोचीतून निघेनाशी होऊन मी नुसता पोपटासारखा चक 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 करत राहिलो. रफीउद्दीन त्या आठवणीने अंगावर काटा आल्यासारखा थोडा अंग चमकून थांबला. अलौकिक किंवा अजब गोष्टी सांगणाराही भोळसटपणे ऐकणाऱ्यांना तेवढ्यापुरता तरी एक अजब मनुष्य वाटू लागतो. त्या बंदिवानातील बहुतेक जण अडाणी, आश्चर्यप्रिय आणि अपक्व बुद्धी भोळसटातीलच असल्यामुळे तेही त्या गोष्टीत अगदी गुंगून जाऊन रफीउद्दीनच्या तोंडाकडे टकमक बघत राहिले. त्या राजकुमारी जादूगारिणीने त्याला पोपट करून टाकले ह्या कल्पनेसरशी त्यांच्याही अंगावर रफीउद्दीनचे अंग थरारताच काटा उभा राहिला. दुसऱ्याने जांभई दिली की आपल्यालाही केव्हा केव्हा अशीच जांभई येऊ लागते. त्या गोष्टीत तन्मयलेले ते बंदिवान आग्रह करू लागले. अच्छा, आगे क्या हुआ? बोलो ना, फिर क्या हुआ? फिर हुआ जन्मठेप काला पानी, और क्या? कंटक बाबू थोडासा चिडून म्हणाला. मघापासून मालतीच्या विटंबनेने त्याच्या मनात दबलेला राग थोडा तरी उफाळलाच. पण तेवढ्या अवकाशात ज्या एका पुस्तकी भारुडाला आपल्यावर लावून रफीउद्दीन ती कहाणी सांगत होता, तिचा रफीउद्दीनला न आठवणारा शेवटचा कथाभागही त्याला काहीसा आठवून तो पुढे सांगू लागला. फिर क्या पूछते हो भाई? मला ती पोपट बनवून पिंजऱ्यात कोंडू लागली. परंतु माझ्या सुदैवाने मला माझ्या एका ऐंद्रजालिक गुरूंची अचानक आठवण झाली. ह्याच गुरूनं मला समुद्रावर चालत जाण्याची ती विद्या शिकवली होती की जिच्या बळे मी काळ्या पाण्यावरून अदृश्य होऊन देशी परतलो होतो. त्या गुरूनं मला सांगितलं होतं की कुणी तुझ्यावर उलट जादू मारली तर माझं 3दा नाव घे, बस. मैंने गुरु का नाम 3दा घेताच फटकिनी पुन्हा पोपटाचा मनुष्य झालो. ती जादूगरीण सुंदरी चमकून पाहते तो मी दाराशी धावत गेलो होतो, पण काय, दार कडी कुलुपलेलं, बंद. झटपट मी खिडकीशी आलो आणि जीव घेऊन खिडकीतून खाली जी उडी घेतली ती थेट खालील राजमार्गाच्या फरशीवरच. परंतु हाय हाय, आगीतून निघून फुफाट्यात काय तो पडलो. कारण राजमार्गात कोसळलेला मी उभा राहून सावरून जो पळतो तोच माझ्या कमरेला विळखा मारून कुणीतरी मोठमोठ्यानं ओरडायला आरंभलं. तो किशन होता. तो नीच किशन, तो भामटा किशन माझी पाळत राखून गुप्तपणाने पाठलाग करीत त्या आंब्राईतून येऊन तिथे छपलेला होता. मी रागाने बेभान होऊन हातातील धारबंद चिमटा त्याच्या पोटात खुपसला. तो पापी तिथल्या तिथेच ठार झाला. पण इतक्यात माणसं त्या आरडाओरडीने जमा होऊन मला पोलिसांच्या हाती देती झाली. आणि शेवटी मालतीचं नाव बद्दू करण्यापेक्षा मीच माझ्यावर ह्या हत्येचं दायित्व घेतल्यामुळे मला हे पुन्हा जन्मठेप काळं पाणी झालं. एका अबलेच्या रक्षणापायी ह्या जंजाळात फसलो. धर्म के लिए मैंने ये बलिदान किया. आणि ती राजकुमारी, त्या मालतीचं पुढे काय झालं? एक बंदिवान दुःखाचा उसासा टाकीत पुसू लागला. क्या पूछते हो भाई? वो प्यारी मालती माझ्या विरहानं वेडी झाली. हाती एक माळ, तीसह हाय रफीउद्दीन, हाय रफीउद्दीन असा जप करीत मथुरेच्या वाटेवाटेनं जो भेटेल त्याच्यापुढे आज ती हे सुरेल पद गात विचारीत भटकत आहे. बता दे सखी, कौन गली गए शाम. रफीउद्दीन ते पद गाऊन दाखवण्याच्या बेतातच आला होता, पण स्वतःच्या उपमर्दाच्या त्या गोष्टीचा पाल्हाळ अगदी असह्य झालेल्या कंटकने तो विषय एकदाचा बदलून टाकण्याची ही संधी साधून विचारलं. पण मियाजी, मंत्रविद्येने समुद्रावर पायी चालत जाण्याची अलौकिक शक्ती जर आपल्या अंगी आहे, तर आपण आत्ताच उडी घेऊन परत देशी का जात नाही? कितने भोले हो कंटक बाबूजी आप. अहो, पोलिसांसमक्ष उडी टाकली तर भूमीवर पाय ठेवताच ते पुन्हा पकडतील. और दूसरी बात ऐसी है की ती विद्या स्त्री स्पर्श झाला की काम देईन अशी होते. मालतीच्या आधी मी स्त्री स्पर्श असा कधीच केला नव्हता. आता पुन्हा 3 वर्ष तरी अखंड ब्रह्मचर्य पाळल्या वाचून देह तसा हलका होणार नाही की तो पाण्यावरही अलगद चालवता यावा. वीर्य संचय झाला की त्याचं तेजोमय ओज मस्तकातून उंच जाऊ पाहतं. त्यामुळे देह आपोआप वर उचलला जातो. यालाच योगविद्येत लघिमा सिद्धी म्हणतात. ती साधली की जलस्तंभन मंत्र सफळतो. मग काळ्या पाण्याचा समुद्र म्हणजे बंगल्यात अंथरलेली सतरंजी. तिच्यावर नुसतं मनात आलं की चालावं. पण मियाजी, ह्या जन्मठेपीच्या स्थलाला सुद्धा काळं पाणी का म्हणतात हो? एका बंदिवानानं विचारलं. गवार लोक म्हणतात तसं झालं.
त्याचं खरं नाव काळं पाणी नसून अंडेमान है अंडेमान. पण त्याला अंडेमान तरी नाव का पडलं? तिकडे कोंबडीची अंडीच अंडी पिकतात की काय? बंदिवान जिज्ञासले. त्यांच्या अज्ञानाची कीव आल्यासारखं हसत हसत कुण्या इतिहास संशोधकाच्या ऐटीत रफीउद्दीन सांगू लागला. अंडेमान नाव कसं पडलं ते बड्या बड्या अंग्रेजांना देखील कळत नाही. हिंदूतील काही गवार लोक म्हणतात, हनुमानजीनं आपल्या नावाची आठवण म्हणून त्या बेटाला हनुमान म्हणावं असं लंकेवरून परतताना सीताजीला विनवलं. पण हे झूट आहे. सच बात तो मेरे गुरु ने कही वही है. सुनो, सृष्टीच्या आधी जेव्हा जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं, तेव्हा मक्का शरीफ में एक ईश्वर का प्यारा अवलिया रहता था. ईश्वरानं त्याला सांगितलं, एक नौका घे, नी पूर्वेकडे चालू लाग, अगदी सूर्य उगवतो तिथपर्यंत. जिथे तुला हवं तिथे, तुला हवी त्या आकाराची भूमी, त्या आकाराचा पदार्थ तू समुद्रात टाकताच निर्माण होईल. माणसांसाठी आता समुद्रात अधिक स्थल मी निर्मू इच्छितो. ईश्वराची आज्ञा होताच अवलिया तसाच नौकेत बसून समुद्रात मनाजोगे स्थल कुठे निर्मावं ते त्याला कळेना. इतक्यात आकाशवाणी झाली, तुझी नाव वल्हवतोयस तिथेच स्थल निर्मावं. त्या सरशी अवलियानं आपली वेलबुट्टीनी सजवलेली सतरंजी समुद्रावर अंथरली आणि कोण आश्चर्य, त्या सतरंजीचीच लगोलग नाना वेली लता फुलांनी डवरलेली एक विस्तीर्ण सुपीक सपाट भूमी झाली. तीच ही हिंद, हे हिंदुस्थान. तीवर ईश्वराला एक कोकराचा बळी देऊन अवलिया तिथून नाव वल्लवीत लंकेला वळसा घालून पुढे चालला. तो एक प्रचंड वादळ झालं. त्याची नाव उलटली, सारी बस्तविस्त बुडाली. अवलियाही गटांगळ्या खाऊ लागला. तो बुडताच, पण कुराण शरीफ उसके हाथ में था. उसको बादल का बाप भी न डुबा सकेगा. त्या कुराण शरीफला उंच करताच तो तरला. त्यानं नाव पुन्हा सुलटी केली. तोच आकाशवाणी झाली. ह्या समुद्रात अशी वादळं नेहमी होतात. तेव्हा इथल्या ह्या समुद्रातील जलप्रवासाला सुरक्षितपणा यावा म्हणून इथे एक स्थल निर्मावं. ही आकाशवाणी ऐकताच तिथे काही वस्तू फेकावी म्हणून अवलिया पाहू लागला. त्याच्यापाशी काही वस्तूच नाही. एक हाती कुराण शरीफ आणि दुसऱ्या हाती खाण्यासाठी म्हणून मोठ्या काळजीनं धरलेलं एक कोंबडीचं अंड तेवढं होतं. तेव्हा अवलियानं त्या अंड समुद्रावर फेकलं आणि म्हटला, हो जाओ भूमी. बस तुरंत ही अंडे से बेट बना. इसलिए उसका नाम पड़ा अंडेमान, अंडे का बेट. या खुदा, क्या तेरी करामत. एक मुसलमान फकीर दंडितांपैकी होता. तो धर्माभिमानानं फुरफुरत आपल्या शेजारील सर्व हिंदू बंदिवानांना हिणवता झाला. देखो देखो, हमारे इस्लाम धर्म की बड़ेजावी, कैसे कैसे अवलिया. कुरान शरीफ में ईमान रखने से आदमी कैसे करामाती बनते हैं. क्यों कंटक बाबू, आप इस किस्से को सच मानते हैं या नहीं. सारे हिंदू बंदिवान कंटक बाबूच्या तोंडाकडे, ह्या फकीरानं आपल्या हिंदू धर्माचे काढलेले हे उणे सव्याज फेड कराच करा अशा आदेशक लालसेने पाहू लागले. कंटक बाबू हसला. जर मियाजीने सांगितलेली ही त्या अवलियाची अजब कथा खरी असेल, तर आमच्या पुराणातील अगस्ती ऋषींची ही कथा खरी असलीच पाहिजे. आणि ह्या अवलियापुरतंच पाहायचं तर हिंदू अवलिया अगस्ती हाच त्या मुस्लिम अवलियापेक्षा अधिक करामतीचा होता, हे उघड आहे की नाही हे तुम्हीच सांगा. कारण ज्या समुद्राचं पाणी नाकातोंडात भरून हा मुस्लिम अवलिया गटांगळ्या खाता झाला, तो तो समुद्रच मुळी त्या अगस्ती ऋषीची होती केवळ लघुशंका. सारे हिंदू बंदिवान विजयानंदात खो खो करून हसले. जो तो म्हणू लागला, भली जिरवली. पण ह्या एकाएकी झालेल्या गलक्याने रागावून पिंजऱ्यावरील पहारेकरी ओरडला, ए बदमाश लोक, तुम्हाला चुपचाप बोलायला सवलत दिली त्याचा हा परिणाम करता काय. काळ्या पाण्याच्या पिंजऱ्यात आहा की आपल्या बापाच्या बंगल्यात. उठा, जा आपापल्या अंथरुणावर जाऊन निजा. जाओ जाओ. सारे जण त्या कडक आज्ञेसरशी पटापट आपापल्या अंथरुणावर जाऊन पडले. तरी देखील पहारेकरी रफीउद्दीनच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेला असल्यामुळे रफीउद्दीनकडे काही त्याने प्रत्यक्ष असा त्या आज्ञेचा रोख दाखवला नव्हता. यामुळे रफीउद्दीन मात्र तसाच एकटा कंटक बाबूच्या अंथरुणापाशी टिकाव धरून पण गुपचूप असा थोडा वेळ बसला. मग वातावरण शांत झालेलं पाहून एकांत साधून कंटक बाबूच्या अगदी कानाशी बोलू लागला. कंटक बाबू, आजची ही ह्या पिंजऱ्यातली इतक्या मोकळेपणी बोलण्याची शेवटली रात्र. उद्या ही आगबोट काळ्या पाण्याला लागणार.
आपण सर्वजण त्या भयंकर तुरुंगातील कोठड्यातून, एकलकोंडी कोठड्यातून तालेबंद, कुलूपबंद केले जाणार. मला प्रथम प्रथम फार कडक पहाऱ्यात ठेवण्यात येईल. फार कठीण सक्त कामं देण्यात येतील. छळ होईल. पण तुम्ही लवकरच बाबू व्हाल. तुमचे संबंध ऑफिसातील कारकुनादिकांशी येऊन आम्हा कडक पहाऱ्यातील बंदिवानांवर उपकार करण्याच्या हजार संधी तुम्हाला सापडतील. जर तुम्ही मला ह्या पहिल्या वर्षात तुमच्या हाती येईल तेव्हा तेव्हा सवलतीने घ्याल, तर बाबूजी, मी पण तुमच्या कल्पनेबाहेर तुमच्या उपयोगी पडेन. हे पहा, पहिलं 1 वर्ष मला कठीण. ते उलटलं, की तिकडच्या रीतीप्रमाणे आणि माझ्या ओळख पैसा वशिल्यामुळे मला तुरुंगातून बाहेर सोडतील लवकरच. मी बंदिवान जमादार होणार. हां, लिहून ठेवा हे. आणि मग तुमच्या पहिल्या उपकारांची फेड तुमच्या शतपटींनी अधिक उपयोगी पडून करेन. आणखी आणखी सांगू का? जर तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वसत असाल आणि माझ्याशी भाऊबंदीचं नातं मनापासून जोडू इच्छित असाल, तर तर जेव्हा पुन्हा एकदा काळ्या पाण्यावरील अधिकाऱ्याच्या हातावर तुरी देऊन त्या पिंजऱ्यातून एक पक्षी निसटेल, तेव्हा बाबूजी, तुम्हाला पण तुमची ही जन्मठेपेची असह्य बेडी तुमच्या पायातून अचानक गळून पडली असं दिसेल. हां, अर्थात ती तुटावी अशी तुमची मनीषा असेल तर. मनीषा? मियाजी, माझा तो निर्धार आहे, नुसती इच्छाच नव्हे. पण मार्ग कोणचा? साधन काय? तुमचं हे बोलणं प्रामाणिकपणाचं आहे हे मी कसं समजू? ती खरी खरी माहिती जर मला पटेल अशी सांगाल, तर मी तुमच्यावर विश्वसेन. अच्छा कंटक बाबू, तुमको वो सब बात मैं संधि मिलते ही सच-सच कहूंगा. देखो, भाई-भाई का नाता जितना अपने घर में प्यारा लगता है, उतना ही जो नाता काले पानी में प्यारा समझा जाता है, वो चलानी है. एकाच चलनात जे येतात ते सारे दंडित एकमेकांचे चलानी ह्या नात्यानं भाईबंद होतात. हे एक नवं गोत्रच बनतं तिथे. आपलंही तेच नातं जुळतंय. तुम्ही माझे चलानी आहात, माझे भाई आहात. कंटक बाबू, तुम्ही माझ्यावर विश्वास टाका, टाकू नका. पण मी तुम्हाला माझं वचन दिलं. तुम्ही माझे भाऊ, माझे चलानी. मी तुमच्या जीवास जीव देईन. केलं तर तुमचं हितच करीन. विश्वासघात तर कधीही करणार नाही. दरोडेखोर तर खरेच आम्ही, पण आमच्यात एक विशेष असतो. तो हा की आम्ही जितके दुष्ट होऊ शकतो, तितकेच मनात आलं तर सुष्टही होऊ शकतो. तुम्ही माझ्याशी भाईबंदी निष्कपट ठेवून पहा. उपकार केला तर आमच्यासारखा हिंस्त्र पशुसुद्धा कधी-कधी उपकारकर्त्याला विसरत नाही, उपद्रवित नाही. प्रत्युपकारीला वाचून सोडत नाही. जसा त्या अंडोक्लीजला तो सिंह. रफीउद्दीन, पहारेकरी घाईघाईनं ओरडला. उठ जाओ! पहारा बदलण्यासाठी जमादार येतोय. जा आपल्या जागी, आमची पहाऱ्याची पाळी संपली. रफीउद्दीन लगेच उठला. बंदिवानांना आपसात बोलण्याचा सक्त निषेध. ओळखीचा पहारेकरी म्हणून साधलं हे साधलं. आता उद्या सकाळी काळ्या पाण्याला ही आगनाव लागणार. आता हात सलाम. भूलना नहीं जो कुछ बात अभी हुई उसको. हाँ, आज से कंटक तुम मेरे भाई हो. आप चाहे मुझे कुछ भी समझो. इतकं कंटकशी घाईघाईनं बोलून रफीउद्दीन आपल्या जागी परत गेला. सकाळीच जिकडे तिकडे गडबड उडाली. आया, काला पाणी आया. त्यासरशी कठोर, क्रूर, उलट्या काळजाच्या जन्मठेप्या दंडितांच्या हृदयातही धस्स झालं. धडकी भरली. आया, काला पाणी आया. त्या दंडितांच्या हृदयाप्रमाणेच जणू काय तिच्याही हृदयाला धक्का बसावा तशी ती अगडबंब आगबोटही धक्क्यावर धक्के खात धडधडत धडधडत बंदरात शिरली आणि तिचे बंब भोकाड पसरून भों भों भुंकारू लागले. आया, काला पाणी आया.